आधी काय रे? समाधीच्या सावलीत. अरे आधी, हे तेच पुस्तक आहे ना त्याच्याबद्दल आता घरात निघताना तू बोलत होतास? येस. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स. सर खूप वेगळं पुस्तक आहे, वेगळीच लव्ह स्टोरी. एका वैराग्य घेतलेल्या माणसाच्या प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट. जिला माहिती आहे की हा तिला कधीच स्वीकारणार नाहीये, तरी ती त्याच्या पाठीशी चालत राहते, सावलीसारखी. त्याचं नाव अवधूत आणि तिचं नाव माधवी. येस, माधवी. मिस मेघना, तुम्हाला वाचनाची आवड आहे का? हो सर, रोज ॲटलिस्ट 2 पानं वाचल्याशिवाय तरी मला झोप लागत नाही. म्हणजे आई बाबांनीच लावली आहे तशी सवय. अरे वा, चांगली सवय आहे. तुम्हाला माहितीये का, आमच्या आधीला सुद्धा वाचनाची खूप आवड आहे. हो सर, ते आलं माझ्या लक्षात. आय गेस सरांनी हे पुस्तक सुद्धा वाचलंय. हा, म्हणजे कॉलेजला असताना हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली होती, बट समहाऊ मी कंप्लीट नाही केलं तेव्हा. ओ सर, मग तुम्ही वाचा ना हे पुस्तक. नाही, इट्स ओके. अहो सर, घ्या तुम्ही, वाचा हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला. नाही, इट्स ओके, मी वाचेन नंतर. नाही सर, सर तुम्ही हे पुस्तक वाचा. सर, मी एका पुस्तकात वाचलंय, पुस्तक जेवण आणि नातं अर्ध्यात सोडू नये. अरे वा. सर खरंच घ्या हे पुस्तक. तुमचं झालं की द्या मला परत. ओके, थँक्यू. पुस्तक, जेवण आणि नातं. गुड. सर डोंट माइंड, एक विचारू का? ते पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं? नाही, ॲक्च्युली मी विचार करतोय की पहिल्यापासून वाचू की जिथपर्यंत वाचलंय तिथून पुढे वाचू. सर मला असं वाटतं सुरुवातीपासूनच वाचा तुम्ही. आणि असं म्हणतात, एखादं पुस्तक जेव्हा आपण नव्याने पुन्हा वाचायला घेतो ना, तेव्हा काही न कळलेल्या गोष्टी आपल्याला नव्याने कळतात. आय सेकंड दॅट. सर तुम्ही म्हणालात अर्धवट वाचलंय, नक्की कुठपर्यंत वाचलंय सर? माधवी अवधूतला अन्न मिळावं म्हणून त्या नावाड्याकडे अन्न मागायला जाते, पण तो नावाड्या त्या बदल्यात तिच्याकडून तिचा मौल्यवान दागिना काढून घेतो तिथपर्यंत. अरे वा, बऱ्यापैकी पुस्तक वाचलंय सर तुम्ही, आणि तुम्हाला आठवतंय सुद्धा. हो. सर बघा ना, ती माधवी अवधूतसाठी एवढं सगळं करते, पण त्या अवधूतला कळतच नाहीये. तिने दिलेलं अन्न तो सरळ सरळ नाकारून देतो. अवधूतला ना माधवीच्या प्रेमाची किंमतच नाही. पण अवधूत असा का वागतोय? म्हणजे त्याला कळत नाहीये का माधवीचं त्याच्यावर प्रेम आहे? सर पुरुष ना प्रेमाच्या बाबतीत जरा मद्दडच असतात. त्यांना आपल्यावर ज्या स्त्रीचं प्रेम आहे ना, ती स्त्री कळतच नाही. त्यांना ती स्त्री कळते जिच्यावर त्यांचं प्रेम आहे. कोण म्हणतात? सर ते पुस्तकात नावाड्याची म्हातारी आंधळी आई आहे ना, ती माधवीला समजवताना हे बोलते. बरं, हे पण मला त्या अवधूतचे जे स्पिरिच्युअल गुरु आहेत नित्यानंद, ते सुद्धा खूप आवडतात. किती मस्त समजावतात ना ते. ते म्हणतात त्याला की वैराग्य एकदा मनात भिनलं की ते शरीरात आपोआप येतं. किती छान समजावतात ना ते. आणि सर ती माधवीची मैत्रीण आहे, तिचं ते वाक्य, जे सोपं असतं ते प्रेम नसतं, जे सोपं नसतं ते प्रेम असतं. सर खरंच
काही काही वाक्य मनात घर करून जातात ना आणि आयुष्यभर लक्षात राहतात. सर. तुमच्या पण लक्षात राहतात. हो. चला, म्हणजे सेम माझ्यासारखी आवड असणारा, माझ्यासारखा विचार करणारा माणूस फायनली मला भेटला. असे समविचारी आजूबाजूला असतील ना तर छान वाटतं सर. मेघना, चेक्सवर साईन झाल्या की मी तुम्हाला बोलवतो. येस, थँक्यू. काय राव, अर्धा तास झाला वाट बघतोय तुमची. पैसे तयार आहेत? सगळं तयार आहे. चांगली गाडी विकतो तुम्हाला. पर काय विकताय गाडी? खरं तर विकायची नव्हती, पण विकावी लागते. खूप कुल्फे विकल्या या गाडीवरनं मी. अधोक्षिश कुल्फी विकायचं? काय राव, आईस्क्रीमची गाडी विकताय म्हणून वाईट वाटतंय का? एवढं नका मला लावून घेऊ, मी देतो की चांगले पैसे याची. पैसे घ्या. कुल्फी घ्या, कुल्फी. गारे गारे कुल्फी. दादा बघा, हाच माणूस आहे ना तो? नाही, हा नाही, तो वेगळाच होता. म्हणजे रीमाच्या शाळेबाहेर येणारा आईस्क्रीमवाला, जो रीमाच्या मनात नेत्राविषयी विष पेरत होता, तो अधोक्षिश होता.